श्री स्वामी समर्थ. तुमच्या घरातील मुलं तुमचं ऐकत नसेल किंवा जर तुमचा नवरा तुमचे ऐकत नसेल, तुमच्या घरी पैशाची संबंधित समस्या असेल, कोणालाही कोणताही आजार झाला असेल, तर त्यासाठी आजचे खूप सुंदर 3 उपाय नक्की करा. मैत्रिणींनो, बघा, पालकांना मुलं अजिबात ऐकत नाहीत. ही प्रत्येक घरात समस्या बनली आहे. तुमच्या घरातील सर्व समस्या दूर होतील. आजच्या व्हिडिओमध्ये जे काही उपाय सांगितले जातील ते तुमच्या घरातील प्रत्येक समस्या सोडवण्यास सक्षम असणार आहे. मुलं ऐकत नाहीत असं अनेक जण कमेंटमध्ये लिहितात. मुले अभ्यास करत नाहीत, मुलांना खूप राग येतो जर मुले खूप चिडत असतील, तसेच नवरा बायको भांडतात, मुलांशी भांडण होते, पालकांची भांडण झाली, तर असं सगळं असे प्रॉब्लेम. तर या सगळ्यांवर उपाय आज आपण बघणार आहोत. आजकाल प्रत्येक घरात ही समस्या आहे. विशेषतः पैशाच्या समस्या घरामध्ये कलह निर्माण करते. घरात पैसा नसेल तर घरात तणावपूर्ण वातावरण वाटत असते. सगळेजण नाराज राहतात. घरात पैसा अभावी खूप त्रास सहन करावा लागतो. एकमेकांचे कोणी ऐकत नाही आणि समस्या निर्माण होत राहतात. घरात बरेच आई बहिणीचे पती त्या माऊलीचे ऐकत नाहीत. त्या ज्या काही सांगतील ते अजिबात ऐकत नाहीत आणि मुलेही आपले आई व वडील काय बोलतात हे ऐकत नाहीत. चुकीचे संगतीत जात असेल तर, तुमचा ऐकत नसेल तर तुमचा हा त्रास या व्हिडिओच्या शेवटी संपेल. मी तुम्हाला खूप चांगले समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन. मैत्रिणींनो, जेवणात फक्त ही एक गोष्ट घाला आणि तुमचे प्रिय व्यक्ती तुमच्या प्रत्येक गोष्टीचे पालन करेल आणि चुकीची संगतीपासून दूर राहील. म्हणून व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी संपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 4 उपाय सांगणार आहे. अतिशय अगदी साधे सोपे उपाय आहेत. तुम्हाला कोणताही खर्च करावा लागणार नाही. अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट असे हे उपाय तुम्ही अगदी सहज करू शकता. पहिली गोष्ट म्हणजे कुटुंब, तुमच्या घरातील लोक. जर मैत्रिणींनो हा उपाय तुम्ही करून पाहिला तर त्यांचं मत बदलेल. तुमच्याबद्दल ते आदर करतील आणि तुमचं सर्व काही आहे ते तुम्ही जे बोलाल ते मान्य करेल. दुसरा उपाय हा पितृदोष दूर करेल आणि पितरांमुळे जीवनात येणाऱ्या अडचणी दूर करेल. तिसरा उपाय पैशाशी संबंधित समस्या दूर करेल, कारण पैसे नसतील तर घरात कलह होत राहतील. तर पैसे संबंधित समस्यावर मात करण्यासाठी उपाय. आणि चौथा उपाय आहे रोगापासून मुक्ततेसाठी आहे. घरामध्ये रोगराई असेल तर कोणीही सुखाने व शांततेने राहू शकत नाही. तर हे उपाय संपूर्ण कुटुंबाला, हे 4 उपाय केल्याने सर्व समस्या संपतील. तर पहा, मी तुम्हाला प्रत्येक उपायाबद्दल सविस्तरपणे सांगणार आहे. तुम्ही जे काही महादेवाला अर्पण करतात, मग ते शुद्ध पाणी असो किंवा कच्चे दूध असो, तांदूळ असो किंवा कोणतेही फूल अर्पण करतात आणि पूजा केल्यानंतर तुम्हाला काय करावे लागेल, काळजीपूर्वक ऐका. चिमूटभर काळे तीळ तुम्हाला महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करताना तेव्हा त्र्यंबकेश्वर महादेवाचे स्मरण करावे लागेल. नाव नीट ऐका. त्र्यंबकेश्वर महादेवाच्या नावाने शिवलिंगावर चिमूटभर काळे तीळ ठेवावे आणि काय करावे लागेल, शिवलिंगावर जल अर्पण करावे आणि हे करताना मात्र काळे तीळ खाली पडू नये याकडे लक्ष द्या. म्हणून हळूच पाणी अर्पण करा. त्र्यंबकेश्वर महादेवाचे स्मरण करत ते पाणी अर्पण करा. अर्पण केल्यानंतर त्यातून 2 काळे काढून हातात घ्या. उचलल्यानंतर तुम्ही महादेवाची अशी प्रार्थना करा की मी हे काळे तीळ औषध म्हणून घेत आहे. माझ्या कुटुंबात आनंद असू द्या आणि माझ्या घरातील सर्व समस्या दूर होऊ द्या. माझी मुले चुकीच्या संगतीत आहे किंवा माझे पती चुकीच्या संगतीत आहेत, त्यांना वाईट सवयी लागली आहेत, तर अशा सर्व समस्या दूर होऊ द्या असे मनोमन प्रार्थना करा. प्रार्थना केल्यानंतर तुम्ही हे काळे तीळ घरी घेऊन या. आता काय करायचे आहे तर ते काळे तीळ अन्नामध्ये मिसळून त्या व्यक्तीला खायला देता येतात. काळे तीळ चहामध्ये, दुधामध्ये देऊ शकता आणि तीळ पाण्यात मिसळून घेऊ शकता. हे काळे तीळ कशातही मिसळून द्या. तुमची समस्या काही असो, तुम्हाला कोणती अडचण झाली
तर ती श्रमेश्वर महादेवाच्या नावाने ती नक्कीच निघून जाईल. तरीही समस्या परत कधीच होणार नाही. तुमचा संपूर्ण कुटुंबात शनिवार करावा लागेल. तुम्हाला खूप छोटे काम करावे लागेल. शनिवारी करावे लागेल. तुम्हाला खूप छोटे काम करावे लागेल. यामुळे तुमचे पूर्वज तुमच्यावर प्रसन्न आणि समाधानी राहतील. काय करायचे ते नीट पहा, नीट लक्षपूर्वक ऐका. जीवनात पूर्वज सुखी असतील तर कुटुंबात कोणतीही अडचण येत नाही. उलट ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. आपली कामे लवकर होतात. सर्वप्रथम जर जीवनात पैशाची कमतरता असेल आणि कुटुंबात दुःख असेल तर आपल्या घरात पैसा आला तर आनंद घरात येतोच. तुम्हाला काय करावे लागेल? शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे. तुमच्या पितरांना आनंद मिळावा म्हणून काय करावे लागेल? पहिली गोष्ट काय करायचे आहे? शनिवारी स्टीलच्या भांड्यात शुद्ध पाण्यात 2 चमचे कच्चे दूध पिंपळाच्या झाडाच्या मुळात अर्पण करावे. ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप केल्याने तुमच्या जीवनात महालक्ष्मी वास करते. आता दुसरी गोष्ट म्हणजे पिंपळाच्या झाडात गोल मातीचा दिवा लावावा. मोहरीच्या तेलाने दिवा लावायचा आहे. तुम्ही भगवान विष्णूसाठी गोल मातीचा दिवा लावायचा आहे. तसेच त्यावेळी तुम्ही पिंपळाच्या झाडाला हात लावा आणि तुमची जी काही इच्छा असेल ती सांगा. आणि पिंपळाच्या मुळामध्ये मुंग्यांसाठी तुम्ही काहीतरी गोड साखर ठेवू शकता. साखरदाणे ठेवा. थोडे अगदी 1 चमचा ठेवा आणि परत घरी येईल. यामुळे तुमचे पित्र खूप आनंदी होतात आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात. पित्राशी संबंधित अनेक समस्या, रोग निघून जातात. घरात भांडणे थांबतात. घरात पैसा येऊ लागतो. शनिवारी अशाच प्रकारे फक्त तांदळाचा वापर करायचा आहे. तुम्ही अर्धी वाटी तांदूळ घेऊ शकता, अर्धे घेऊ नका. साबूत जे आहेत ते घ्या. तुम्ही खात्री करून घ्या. कच्चा तांदूळ घ्यायचा आहे. तुम्हाला फक्त 1 चिमूटभर काळे तीळ, त्याबरोबर भाताचे धान्य घ्यायचं आहे. धान्य नाही ते कोणत्याही दुकानात कुठेही उपलब्ध आहेत. कोणत्याही पूजा साहित्याच्या दुकानात हे सहज उपलब्ध आहे. काय करावं तर 1 वाटी घ्यायची. 11 वाजेपर्यंत घरातील सर्व लोक आहेत झोपायला जात असल्यामुळे तुम्हाला घरातील प्रवेशद्वाराच्या बाजूला डाव्या बाजूला ही वाटी ठेवून द्यायची आहे. झाकण ठेवून बाजूला ठेवून द्या. ही वाटी प्रदोष काळात न ठेवता रात्री सर्वजण घरी आल्यावर वाटी बाहेर ठेवू शकता. आता काय करावं लागेल? दुसऱ्या दिवशी सकाळी उठून स्नान वगैरे करून महादेवाच्या मंदिरात जावे लागते. घरातील तांब्या भांड्यातील पाणी घेऊन तो तांब्यात त्यात ते चिमूटभर काळे तीळ आणि तांदूळाचे दाण, भाताचे तुकडे टाकावे आणि भाताची वाटी घ्या. आपल्याला हे पाणी शिवलिंगावर अर्पण करायचं आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम जप करायचा आणि या भातांना या तिन्ही गोष्टीपैकी 2-2 दाणे द्यायचे आहे. म्हणजे तुम्हाला तांदूळाचे 2 दाणे उचलावे लागतील. काळे तीळ 2 दाणे आणि भाताचे 2 दाणे उचलावे लागतात. तुम्हाला हे धान्य तुमच्या घरी घेऊन यायचे आहे. ते सर्व लाल कपड्यात बांधून ठेवायचे आहे आणि आपल्या तिजोरीत असलेल्या ठिकाणी ठेवा. व्यवसाय करत असाल, तुमचे दुकान असेल तर तुम्ही ते दुकानाच्या तिजोरीत ठेवू शकता. या उपायाचा अवलंब केल्याने तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही आणि सखोल तेही समजते येणार नाही आणि तुमच्या घरात महालक्ष्मी वास करेल. हा एक अतिशय सुंदर उपाय आहे. या उपायाने पितरांचा आशीर्वादही मिळू शकतो. तुम्ही हा उपाय देखील नक्कीच करून पाहू शकता. आणि तुमचा 4था उपाय हा अतिशय खास आहे. तुमच्या घरातील सदस्यांना कोणताही आजार असेल तर ते दूर करण्यासाठी हे 4 उत्तम उपाय आहेत. हा 4था उत्तम उपाय आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला जे काही सांगत आहोत तो तुमच्या घरात आनंद आणेल. तर 4था उपाय तुमच्या घरातील आजार, रोगराईसुद्धा दूर करेन. हा उपाय फक्त शनिवारीच केला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही शनिवारीही करू शकता. काय करावे लागेल? फक्त 5 बेलपत्रे घेऊन 1 फूल, ते कोणते फूल असावे, पांढऱ्या रंगाची घेऊ शकता.
फक्त केतकीची फुले असू नये, इतर कोणतेही फूल चालेल, फक्त एक पांढरे फुलं असावे. 5 बेलपत्राची पाने घ्या. शनिवारी तुम्हाला पाण्याचे भांडे घेऊन पाण्याने भरलेले भांडे घेऊन शंकराच्या मंदिरात जावे लागेल. आता तुम्हाला काय करायचं आहे, ही 5 बेलाची पाने एकावर एक ठेवावी लागतात. बघा, तुम्हाला बेलपत्र सापडले नाहीत तर ते शिवलिंगावर ठेवलेले बेलपत्र वापरू शकता. बेलपत्राला शुद्ध पाणी घालून स्वच्छ धुवा. ते स्वच्छ करून नंतर 5 बेलाची पाने एकावर एक ठेवावी. ही 5 बेल पाने देठ आपल्याकडे करावे. अशा प्रकारे शिवाच्या शिवलिंगावर ठेवावी. पालती करून ठेवावी. खालचा भाग जलवाहकांच्या दिशेने असावा. अशा प्रकारे बेलाची 5 पाने ठेवावी. त्यावर पांढरे फूल कुंडकेश्वर महादेवाच्या नावाने पाण्याचे भांडे अर्पण करायचे आहे. लक्षात ठेवा, कुंडकेश्वर महादेवाचे स्मरण करायचे आहे. हा उपाय केल्याने तुमच्या घरातील गरिबी नक्कीच दूर होते, आजारपण दूर होतो, घरात सुख समृद्धी येईल. त्यामुळे तुम्ही शनिवारी नक्की हा उपाय करून पहा. या व्हिडिओतील तुम्हाला 4 उत्तम उपाय तुमच्या घरात नक्कीच आनंद आणतील. हे तुम्हाला माहिती आहे. हे उपाय तुम्ही कोणत्याही शनिवारी नक्की करून पहा. तुम्हाला काही समजत नसेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.